आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुला आणि जगाला वाटतोय ना तसा भणंग माणूस नाहीये ग मी। ज्या देवळात मीराची आणि तुझी भेट झाली त्या देवळाचा मुख्य पुजारी होतो मी, तळी गावचा मुख्य पुजारी। सुखी कुटुंब होतं आपलं, पंचक्रोशीत मान होता मला, माझ्या विद्वत्तेला, माझ्या शब्दाला। पुसली गेली ना? का पुसलीस तू? अगं चुकून पुसली रांगोळी। तू मुद्दाम पुसलीस रांगोळी? अच्छा, मी मुद्दाम पुसते का रांगोळी? बरं, आता मी मुद्दामच पुसते रांगोळी। ताई थांब, ताई नको करू तसं। मीरा राधा काय चालली गडबड बाळानो तुमची, का म्हणताय? बाबा ही माझी रांगोळी पुसते। मीरा बाळा, अगं राधाताई जाणून बुजून तुझी रांगोळी पुसणार आहे का? चुकून पाय पडला असेल बाळा तिचा, आणि रांगोळीवर चुकून पाय पडला तर त्याचा काय अर्थ होतो ठाऊक आहे का तुला? नाही, रांगोळीवर चुकून पाय पडला तर त्याचा अर्थ असा होतो की या घरात माणसांचं येणं जाणं आहे, या घरात माणसांचा राबता आहे, या घरातली माणसं बाहेरच्या माणसांचं स्वागत करायला उत्सुक आहेत। हे घर धनधान्यानं भरलेलं आहे, हो की नाही? चला आता दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण करा। राधा ताई आहेस ना तू तिची, तिला रडवू नको, सांभाळून घे। चला छान रांगोळी काढा दोघींनी मिळून, भांडायचं नाही, एकमेकींना मदत करायची। चला दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण करा, बघू छान रांगोळी काढा। चल ताई आपण रांगोळी पूर्ण करूयात। मी शिकवली तुला काढायला। बर काढा। देवयानी माझी बायको, आदर्श पत्नी, आणि आमच्या दोन गोजीरवाण्या गोंडस निरागस लेकी, एकमेकींचा जीव की प्राण, सगळं कसं छान चाललं होतं। देवीचं देऊळ, देवीची भक्ती आणि आपलं घर, बस एवढंच आयुष्य होतं माझं। महागौरी मातेच्या कृपेने आपण सगळे सुखी होतो, पण कशी कुणास ठाऊक नंतर आपल्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली। दृष्ट लागली? कोणाची दृष्ट लागली बाबा? तिची, त्या दुष्ट प्रवृत्तीची।